सर्वांना नमस्कार. माझा संतोष सरवणकर, द मोटिवेशनल स्पीकर. आज मी एक असा विषय घेऊन आलेला आहे. विषय असा आहे, सर्वांना माहिती आहे की आता नवरात्र सुरू आहे आणि तो 9 दिवस आणि 9 दिवसाचा 9 रंग, म्हणजे आज 7वी माळ आणि आज रंग भगवा, असं मी आज भगवान घातलेलं. पण शास्त्रानुसार कुठेही असं लिहिलं नाही किंवा कुठं ग्रंथामध्ये पण नाही आहे की 9 रंगामध्ये 9 दिवस 9 रंग असे असतात. त्याच्यामागे एक अशी स्टोरी आहे. 2003 मध्ये महाराष्ट्र टाइम यांनी तो एक ट्रेंड काढला होता की 9 रंग आपण ट्रेडिशनली, जसं आता आपण बघतो की सोमवारी महादेवाचा वार आपण सफेद घालतो, मंगळवारी आपण लाल घालतो, बुधवारी हिरवा घालतो, गुरुवारी पिवळा घालतो, त्याचबरोबर परत शुक्रवारी आता सफेद किंवा दुसरा कुठला रंग घालतो, शनिवारी काळा घालतो, रविवारी परत लाल घालतो. म्हणजे ह्यांनी काय केलंय की त्यांनी थोडक्यात ते सर्व कॉन्सेप्ट रेडी केला आणि कॉन्सेप्ट रेडी करून त्यांनी तो ट्रेंड सेट केला. कारण की त्यावेळेला त्यांचं डाऊनफॉल होतं आणि डाऊनफॉल झाल्यानंतर जेव्हा हा ट्रेंड जेव्हा पूर्ण प्लॅटफॉर्मवर जेव्हा पोहोचला की 9 रंगांमध्ये 9 असं आहे तसे, मग तो ट्रेंड एवढा वाढत गेला की बायकांना म्हणजे फिमेल्स, आता आजकाल तर मुलं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, आजकाल तर मुलं पण मी सुद्धा, म्हणजे आज तो एवढा वेळ झालेला आहे की आपल्याला 9 रंग, आज हा रंग आहे तर मला या रंगाचा शर्ट हवा, या रंगाचा टी शर्ट हवा, या रंगाची साडी हवी, मला असं हवं तसं. देवी दुर्गा माते नवरात्रीमध्ये ह्या कुठल्या गोष्टीबद्दल उल्लेख नाहीये की 9 रंगाचा काही फरक आहे. ट्रेडिशनली आणि संस्कृतीने आपण जी काही पूजा करतो 9 दिवस, ती आपण पारंपरिक पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आणि देवीच्या त्या ग्रंथानुसार तिची पूजा करावी. आणि हे जे 9 रंग आहेत आणि हे घातलेच पाहिजे, हा जो फोबिया आहे डोक्यामध्ये तो असं वाटलंय ना की मला नाही भेटलं तर काय होईल. मी आज असं पण झालंय की लोक लगेच हे बघतात, अरे बापरे उद्या हा रंग आहे ना, मला माझ्याकडे नसेल तरी चालेल, मी लोकांकडून घेऊन येईन, मला रंग पाहिजे. जागृत करतोय, अजून काही करत नाहीये. आपण या गोष्टीला थोडे समजून आणि संस्कृतीनुसार चाललं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. असं काय बोलत नाही. हॅपी संडे. जय महाराष्ट्र.